कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात येथे नेवासा येथे आमरण उपोषणासाठी नागोडे बसले आहे। तरी शेतकरी संघटनेच्या वतीने येथे बहुसंख्येने शेतकरी संघटनेचे नेते तसेच नेवासा तालुका अध्यक्ष अशोकराव काळे व संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित आहे। तरी आपण शेतकरी संघटनेच्या वतीने आज काय सांगाल? नमस्कार शेतकरी मित्र हो, गेल्या 15 ऑगस्ट रोजी या ठिकाणी जे कुकडेला जे ऊस घातलेला आहे नेवासा तालुका शेतकऱ्यांनी ते या ठिकाणी न्याय मागण्यासाठी उपोषणाला बसलेले आहेत। आम्ही त्यांच्या संगती RJD ऑफिसला गेलो होतो। मागच्या 3 महिन्यापूर्वीसुद्धा हा लढा आम्ही या ठिकाणी दिलेला आहे। काही शेतकऱ्यांना त्याचं कुकडी कारखान्यात पेमेंट पण अदा केलं आहे, परंतु वास्तविक पाहता शेतकऱ्याची जी अडचण आहे का त्यांनी FRP प्रमाणे 2200 रुपये भाव या ठिकाणी दिला आहे, पण ज्यांनी त्यावेळेस ऊस नेला शेतकऱ्याला या ठिकाणी आश्वासन देऊन तो 2900 रुपये प्रति टनाने या ठिकाणी ऊस नेवासा तालुक्यातून कुकडी सहकारी साखर कारखान्याला आहे। परंतु शेतकरी मित्र हो, ह्या शेतकऱ्यांची या ठिकाणी सर्रास अशी फसवणूक झाली आहे। गेल्या 23-24 हंगामामध्ये हा ऊस नेला असून शेतकऱ्याला त्याचं आजपर्यंत या ठिकाणी पेमेंट अदा केलेलं नाही। त्यामुळे शेतकऱ्याचे प्रपंच या ठिकाणी अडचणीत आहे। मुलाचं शिक्षण असेल, त्यांच्या आईवडिलाचा दवाखाना असेल, त्यांचा उदरनिर्वाह असेल, या ठिकाणी 100% ठप्प झालेला आहे। म्हणून मी या ठिकाणी सहकारी साखर कारखाना असेल किंवा या ठिकाणी आजी माजी कोणी लोकप्रतिनिधी असतील त्यांना विनंती करतो की या शेतकऱ्याची या गंभीर प्रश्नावरती दखल देऊन यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी करावं। मी शेतकरी संघटनेच्या वतीनं, महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट अजितदादा काळे यांच्या वतीनं निश्चितच या शेतकऱ्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभा आहोत। जोपर्यंत या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान।